तर आज आपण करूया मस्तपैकी असे व्हेज अंडा करी। तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात। हॅलो फ्रेंड्स, सो सर्वात प्रथम मी इथे कढईमध्ये घेते 2 ते 2.5 चम्मच तेल। तर पहिले आपण ग्रेव्ही करून घेऊया, म्हणजे जोपर्यंत आपली ग्रेव्ही शिजेल आहे तोपर्यंत मग आपण आपले जे व्हेज अंडा आहेत त्याची तयारी करू। सो इथे मी घेते आहे 2 ते 3 चम्मच तेल। त्यानंतर मी कांदा 2 घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे कांद्याला, आणि त्यानंतर त्याची पेस्ट केली आहे। आणि त्यानंतर मी टमाटरची पेस्ट 1 आणि अद्रक लसूण घेतलेलं आहे। तर इथे तेल गरम झालेलं आहे, मी इथे कांदा मोहरी आणि जिरे टाकून घेते आहे आणि त्यानंतर कांद्याची पेस्ट टाकून घेते आहे आणि 2 मिनिटानंतरच त्यामध्ये आपण अद्रक आणि लसूणची पण पेस्ट टाकून घेऊ। तो कांदा आणि अद्रक लसूण मला छान शिजू द्यायचं भाजून। आणि दुसरीकडे मी इथे 1 चम्मच इथे बेसन घेतलेलं आहे। त्याला थोडंसं ताव्यावर अगदी अर्धा मिनिट भाजून घेतलेलं आहे, त्याचा कच्चापण निघून जायसाठी। आणि त्याच बेसनाच्या वाटीमध्ये मी इथे 2 ते 2.5 चम्मच तिखट, थोडंसं हळद, थोडा गरम मसाला, धने जिरे पूड असं सगळं टाकून घेऊया। तर इथे बघा आपले कांदे शिजत आहेत। आता त्याला अजून आपण स्टीमवर ठेवून शिजू देऊया। आणि इकडे हे बघा आपल्या कांद्याला तेल सुटलेलं आहे आता। तर आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं, बेसन, तिखट, हळद, गरम मसाला, हे सगळं आपण आता टाकून त्याला छान शिजू देऊया अजून। आणि त्यानंतर आपण जी टमाटरची पेस्ट केलेली होती ती आपण टाकून घेऊया यामध्ये आणि ही पण छान आपण शिजू देऊया। जोपर्यंत आपली ग्रेव्ही शिजते आहे, इथे मी पनीरला छान ग्रेट करून घेते आहे बारीक याच्या किसणीनी। तर त्याला छान असे गडे नको राहायला, हे मी घरी केलेलंच पनीर आहे आणि त्यामुळे ते खूप असं सॉफ्ट आहे, त्यामुळे मला खूप जास्त हे त्रास नाही होत आहे। पण जर तुम्ही बाहेरून आणत असाल पनीर, त्याला छान ग्रेट करून घ्या आणि त्याला छान असं मळून घ्या सॉफ्ट होतपर्यंत। तर आपण पूर्ण हे 1 पावपेक्षा थोडंसं जास्त आहे पनीर। तर 1 पाव पण होईल। 1 पावमध्ये तुम्ही केवढ्या आकाराचे ते एग बनवत आहात त्यावर पण ते डिपेंड करतं। सो इथे मी थोडासा भाग काढून घेत आहे जो आपण येलो पार्ट बनवू त्यासाठी। तर हा जो येलो पार्टमध्ये आपण टाकूया मीठ आणि थोडंसं हळद टाकून त्याला चांगलं मॅश करायचं, चांगलं मळून घ्यायचं त्याला, म्हणजे जोपर्यंत आपल्या पनीरला छान असा येलो कलर येत नाही तोपर्यंत। जर तुम्ही बघाल तर आता मळता मळता त्याला छान असा येलो कलर येऊन जातो आणि पनीर पण छान असं सॉफ्ट होऊन जातो। तर मी हे जे व्हेज एग आहे ते मी फक्त 4 करणार आहेत। सो म्हणून मी अगदी 4 गोळे याचे करून घेते आहे। बघा अशा पद्धतीने खूप स्मूथ असे ते गोळे होते आहेत। सो एक वेगळी क्रिएटिव्हिटी म्हणून तुम्ही एखाद वेळेस ही भाजी अशी पण करू शकता, छान वाटते ही भाजी पण। आणि जास्त काही मसाला असं खूप काही खडे मसाले वगैरे टाकायची गरज नाही, अशीच ही भाजी छान वाटते। तर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला परत मी शिजू देत आहे। सो हे जे बाकीचं उरलेलं पनीर आहे, जो बाहेरचा साईड आहे व्हाईट, त्यामध्ये उरलेल्या पनीरमध्ये आपण 1 ते 1.5 आलू टाकून घेऊया। सो मी पूर्ण 2 घेतले नाही आहे आलू, मला वाटलं की जास्त होईल आहे, पण 1 ते 1.5च मी आलू यामध्ये टाकलेला आहे। आणि याला छान असं किसून घेऊ। त्यानंतर आपण 2 टेबलस्पून यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून घेऊ बाइंडिंगसाठी। आणि त्यामध्ये मग थोडंसं मीठ टाकून घेऊ 1 स्पून आणि त्याला छान असं मळून घेऊया सॉफ्ट होतपर्यंत। आणि त्याचे पण मी 4 पार्टमध्येच डिवाईड करते आहे। आणि मी खूप जास्त थोडेसे मोठे झाले आहे माझे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही छोटे पण करू शकता, छोटे पण खूप छान वाटते। यापेक्षा थोड्या अर्ध्या साईजचे पण तुम्ही करू शकता। माझे थोडेसे मोठे झालेले आहेत, जे एग आहेत, पण चालेल आहे। सो हे जसं आपण स्टफ पराठा करतो ना, त्याप्रमाणे हे यामध्ये भरून घ्यायचं आणि तसंच अलगद असं बंद करायचं आणि बस गोल राऊंड द्यायचा। आणि याचा मी प्रयत्न करते की थोडासा अंड्याच्या आकाराचा शेप द्यावं। आणि हे बघा मी दिलेला आहे आणि बस अशा पद्धतीने हे आपण करून घ्यायचे 4ही। आणि
त्यानंतर ना याला थोडंसं कोटिंग करायचं कॉर्नफ्लोअरनी, कारण की जर कुठे काही राहिलं असेल तर ते तेलामध्ये जायला नको आणि थोडेसे क्रिस्पी व्हावेत म्हणून. सो इथे मी तळायला घेते आहे मोहरीचं तेल. तुम्ही कोणतं पण तेल घेऊ शकता. मोहरीचं तेल मी मोस्टली तळासाठी घेते. सो इथे छान गरम होऊ द्यायचं तेल आणि इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेते आहे आणि पाणी टाकून पण त्याला छान अजून आपण शिजू देऊया आपल्या ग्रेव्हीला. सो इथे मी घेतलं आहे कॉर्नफ्लोअर आणि त्याची ना थोडीशी हलकीशी कोटिंग करून घेते आणि जे पण जास्तीचं कॉर्नफ्लोअर लागलेलं आहे ते काढून घ्यायचा. खूप जास्त नाही ठेवायचं, फक्त हलकी एक कोटिंग ठेवायची. हे बघा मी जे जास्तीचं आहे ते मी काढून घेते आणि असंच चारी आपल्या एगला आपण व्हेज एगला करून घेऊयात आणि आता तळून घेऊया आपले. सो खूप जास्त गरम नाही, माझं तेल खूप जास्त गरम होऊन गेलं होतं त्यामुळे मी ते बंद करून दिलेलं आहे गॅस. 2 मिनिटांनी मी अजून ते सुरू करेल. सो मी एकच तळून घेते, 1 किंवा 2. तर अशा पद्धतीने ही भाजी करायची. खूप जास्त यामध्ये मसाले टाकायची किंवा खडे मसाले टाकायची गरज नाही. अशीच ही भाजी छान वाटते. तसं तर मसाला तुम्ही तुमच्या पद्धतीने पण करू शकता, पण मी मोस्टली असाच करते मसाला. खडे मसाले वगैरे मी टाकत नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते पण करू शकता. सो आपल्या भाजीला बघा छान उकळी आलेली आहे, तेल पण सुटलेलं आहे. आम्ही आत्ताच जेवायला घेणार आहे त्यामुळे मी हे एक टाकून घेते आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.